Hello student, how are you? Today we are going to learn preposition, noun and verb, adverb, adjective. It is important to write any sentence, though it is present tense or past and future tense. Okay, it is useful for 9th, 10th class as well as 11th class. So, adjective form you have to remember as the time of exam. Rocky, central, useful, sunny, forgetful. रॉकी, सेंट्रल, युजफुल, सनी आणि फॉरगेटफुल. हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस 2 मार्कासाठी तुमचा प्रश्न येतो तेव्हा ते वाक्य मागे पण दिलेलं आहे तुम्हाला. हे ॲडजेक्टिव्ह 4-5 वेळा दिलेलं आहे, तर ते तुम्ही ध्यानात ठेवा. लिंकवर जा. ॲडव्हर्ब आहे हॅपीली, टोटली, लाऊडली, केअरफुली, फायनली. हॅपीली, टोटली, लाऊडली हे ॲडव्हर्ब. याचे पण बरेचसे सेंटेन्स आहे. वर्ब म्हणजे तुम्हाला लिहायलाच सांगितले ते. ग्रो, एन्जॉय, पीक, थिंक, मेक, नाही का, यंग, एबल, एज्युकेट, वीक. सो मेनी वर्ब्स आर देअर. 2 मार्क वर्ब झालं तर तुम्हाला मिळणार, हे पण मिळणार. हे लक्षात ठेवा. नाऊन म्हणजे नाम. नाम तर प्रत्येकाला येते, याच्यापूर्वी पण दिलंय. एज्युकेशन हे नाम आहे, नाऊन. थॉट, नॉलेज, स्वीटनेस, सिनियरिटी, सेपरेशन, सिलेक्शन अँड ऑब्झर्वेशन. दीज आर द नाउन्स. नाऊन पण येतात 2 मार्कासाठी. यावर्षी मला वाटतं ॲडजेक्टिव्ह वर्ब किंवा नाऊन येण्याची दाट शक्यता आहे. ॲडजेक्टिव्ह वर्ब किंवा नाऊन. वर्बचं तर शक्यता नाही वाटत, ते सर्व मुलांना येते. फक्त ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे एज्युकेशन नाम, नाऊन, थॉट, नॉलेज, स्वीटनेस, सिनियरिटी, सेपरेशन, सिलेक्शन अँड ऑब्झर्वेशन हे चांगलं करून ठेवा. लिंकवर जा मित्र, शेअर करायलाही करा. म्हणजे तुम्हाला बरेचसे ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन मिळतील, ॲडवर्ब पण मिळतील. 2 मार्क तुमचे 2 शिवाय ॲज वेल ॲज सेंटेन्स तयार करण्यासाठी सुद्धा सेंटेन्स इंग्लिशमध्ये उपयोगी. राईट इन युअर इंग्लिश नोटबुक. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके, थँक्यू.